तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला सुरुवात करूया. प्रवचन संपलेलं आहे. तर दिस वॉज द ट्रायंगल आणि तुम्हाला सांगितलेलं होतं की थीटा आणि हा 90 मायनस थीटा ह्यांचा सगळ्यांचा अभ्यास करा. साइन थीटाच्या व्हॅल्यू, कॉस थीटाची व्हॅल्यू, टॅन थीटाची व्हॅल्यू, सेक थीटाची व्हॅल्यू, कोसेक थीटाची व्हॅल्यू, कॉट थीटाची व्हॅल्यू, हे सगळे आपल्या समोर ठेवायचे आता अभ्यास करताना. त्याच्यानंतर काल एक मी तुम्हाला टेबल बनवायला सांगितला होता. साइन, कॉस, टॅन 30, 45, 60, 90. काही विद्यार्थ्यांनी पाठवलं, पण किती जणांनी केलं पाठवायला आवश्यकता नव्हती, पण छान पाठवलं. पण किती लोकांनी हे केले विद्यार्थ्यांनी मला माहीत नाही. मित्रांनो, बाळांनो, जे सांगल ते करा लगेच, देन अँड देन. त्याच्यासाठी काही 2-3 तास तुम्हाला लागत नाहीत. 5-10 मिनिटाचा फक्त प्रश्न आहे. करा पटकन ते, ठीक आहे. एखादी गोष्ट मी सांगितली की ती पटकन करा, जेणेकरून तुमचा अभ्यास लगेच तयार होऊन जाईल. ओके, चला. तर साइन थीटाची व्हॅल्यू अपोजिट अपॉन हायपोटेनस, कॉस थीटाची व्हॅल्यू ॲडजसंट अपॉन हायपोटेनस. पटकन इथं लिहायचं आपण. साइन थीटा. आता सगळ्यात प्रॉब्लेम मोठा म्हणजे माझ्याकडचे याचे इंक संपलेत बरं का सगळ्याचे. साइन थीटा, देन कॉस थीटा, देन टॅन थीटा. आता हे उलटे करून ठेवलेत त्याच्यामुळे थोडीशी अशी इंक आलेली असेल. साइन थीटा काय आहे बाळांनो? आता मी इथं नाव देतो बरं का. ए बीला ए, बी सीला बी आणि ए सीला सी. बरोबर. तर साइन थीटाची व्हॅल्यू अपोजिट अपॉन हायपोटेनस, दॅट इज सी. बरोबर. त्याच्यानंतर कॉस थीटाची व्हॅल्यू ॲडजेसंट अपॉन हायपोटेनस, टॅन थीटाची व्हॅल्यू अपोजिट अपॉन ॲडजेसंट. हे लिहून ठेवायचं. बाकी या दोघांच्या वरनं आपल्याला हे काढता येतं आणि या तिघांच्या वरनं बाकी सेक, कोसेक आणि कॉट काढता येतात, कारण ह्याचे रेसिप्रोकल्स आहेत ते. बरोबर की नाही? म्हणजेच काय, कॉसेक थीटा, दिस यू शुड राईट डाऊन इमिजिएटली. अच्छा, काही गोष्टी वर गेलेत. साइन थीटा, ठीक आहे, तो साइन थीटा आहे, डोंट वरी अबाउट इट. एक सेकंड, हे तुम्हाला दिसतंय का टी व्हीवरती? मला माहीत नाही. ह्याला बंद करायला पाहिजे. एक सेकंड ना मित्रांनो. तर साइन थीटा तुम्हाला माहितीच आहे, ए अपॉन सी आहे. कॉस थीटा बी अपॉन सी, टॅन थीटा ए अपॉन बी, त्याच्यानंतर कोसेक थीटा इज 1 अपॉन साइन थीटा. बरोबर की नाही? 1 अपॉन साइन थीटा म्हणजे सी अपॉन ए. त्याच्यानंतर सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. त्याच्यानंतर कॉट थीटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थीटा. हे रेसिप्रोकल्स आहेत. म्हणजे ह्या झाल्या आयडेंटिटी. त्याच्यानंतर आणखीन एक आयडेंटिटी आपण शिकलो, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हे एक आपण शिकलो. आता हे असं लिहून ठेवायचं बाजूला आपण अभ्यास करताना, म्हणजे ते स्मरणात राहायला मदत होते. आता जेव्हा तुम्ही हा ट्रायंगल काढला, वेन यू ड्रॉ दिस ट्रायंगल, आफ्टर दिस ट्रायंगल यू गॉट ऑल द व्हॅल्यूज, इजंट इट? नाव साइन स्क्वेअर थीटा, कॉस स्क्वेअर थीटा, घाबरायचं नाही. साइन थीटाची व्हॅल्यू काय? ए सी, ए अपॉन सी त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. नंतर कॉस थीटाची व्हॅल्यू काय? कॉस थीटाची व्हॅल्यू आहे बी अपॉन सी त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. इज इक्वल टू 1 नाही, प्रूव्ह करायचं आपल्याला ना, म्हणून आपण LHS घेतला. ह्याला म्हणायचं LHS. LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड, 1 इज राईट हँड साईड. LHS इज इक्वल टू RHS आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो वी टूक द LHS. LHS घेतल्यानंतर ए स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर, बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर, म्हणून ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर. LCM काढला आपण. बरोबर. पण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर अकॉर्डिंग टू पायथागोरस थिरम. द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ sum of square of other two sides.
isn't it? So this is what we have learned. आणि म्हणून a square up plus b square c square c square is equal to 1. So we got this is equal to RHS. Okay, this is how you have to prove it. म्हणून हे झाले तुमचं बेसिक फॉर तुमच्या सगळ्या अभ्यासासाठी. ट्रिग्नॉमेट्रीचे आहे बेसिक आहे. सो राईट नाव वी विल रब दिस ऑफ. आणि हे डोळ्यासमोर ठेवताना आणि एक गोष्ट डोळ्यासमोर ठेवायची, तो म्हणजे हा छोटासा आपला ट्रायंगल, हा थीटा ए बी अँड सी. दिस इज स्मॉल बी अँड सी. ओके, दिस इज व्हॉट यू हॅव टू डू. Now let us start next. तर काल झालेलं ते छोटंसं मी तुम्हाला रिवाइज करून दिलं. आता आपण पुढचं करूया. हे बरं आहे आपलं मोबाईलवरती असल्यामुळं, पण माझ्या मोबाईलची स्क्रीन जरा खराब झाली आहे, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो आहे. एक मिनिट. हां, पेज नंबर 124 आणि 125 वरती जा. आता 125 वरती त्यांनी सांगितले कोसेक, सेक आणि कॉट रेशोज. ते आपण काल शिकलो. कोसेक इज इक्वल टू 1/sin थीटा, म्हणून 1/. आता हे परत कसं करायचं लक्षात घ्या मित्रांनो, कारण हे छोटंसं मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे आणि त्यात चुकतो आपण. साइन थीटा इज इक्वल टू व्हॉट, A/C, अपोजिट अपॉन हायपोटेनस. आणि कोसेक थीटा म्हणजे काय हे लक्षात ठेवा. छोटंसं मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे, चुकता तुम्ही म्हणून 1/sin थीटा. हो, चुकतात मुलं, कारण त्यांना हे माहीत नाही की डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरमध्ये जातो. 1/A/C. आता लक्षात ठेवा इथे हा डिनॉमिनेटर आहे, म्हणजे आपण हे लिहितो ना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, आणि हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे, D2 म्हणू त्याला आपण. काय म्हणू, या डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे तो. म्हणून हा काय होणार आहे, n/D × D2. हा जातो ह्या nच्या जवळ मल्टिप्लाय होऊन, बरोबर. म्हणजे हे असं होणार n × D2/D. म्हणजे साधारण बघा हे कसं होणार आहे, 1 × C/A, म्हणजेच C/A. सो कोसेक थीटा. हे असं प्रूव्ह करायचं आहे. आणि हे मॅथमॅटिक्समध्ये सॉल्व करताना पुढे ट्रिग्नॉमेट्रीमध्ये तुम्हाला ह्या गोष्टींची गरज लागेल. सो आय विल रब इट ऑफ. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितलेल्या होत्या. एक तर झाडं लावा, अजून भरपूर लोकांनी लावलेली नाही आहेत, पण भरपूर मुलांनी लावली पण आहेत. त्याच्यानंतर आपल्या आसपास कोणी गरजू असेल तर त्याचा शोध घ्यायला सुरू करा. कशा पद्धतीची गरज आहे पहिला जाणून घेऊ. पहिला जाणून घ्यायचा प्रयत्न करू, कुणाला काही त्रास आहे का नंतर पाहू. कोसेक थीटा झालं, कॉट थीटा झालं, सगळं झालं. साइन थीटा इज इक्वल टू तेच. हां, तुम्हाला ते जे मी प्रूव्ह करून दाखवलं तेच एक पेज नंबर 125 वरती आहे. आता आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आपण हे प्रूव्ह केलं होतं, कॉट थीटा इज इक्वल टू 1/tan. प्रूव्ह म्हणजे हा एक फॉर्म्युला आहे. कॉट थीटा इज इक्वल टू टॅन थीटा असं म्हणा, म्हणजे 1/tan थीटा. साइन थीटाचा रेसिप्रोकल 1/sin थीटा, त्याला कोसेक थीटा म्हणतात. कॉस थीटाचा रेसिप्रोकल 1/cos थीटा, त्याला सेक थीटा म्हणतात. त्याच्यानंतर टॅन थीटाचा रेसिप्रोकल 1/tan थीटाचा रेसिप्रोकल 1/cot थीटा, किंवा टॅन थीटाचा रेसिप्रोकल त्याला कॉट थीटा म्हणतात. आता हा टॅन थीटाचा रेसिप्रोकल आहे ना, याला असा जर टॅन थीटा असेल तर याचा रेसिप्रोकल झाला टॅन थीटा. 1/tan थीटा याचा रेसिप्रोकल, आणि रेसिप्रोकलला काय म्हणतो आपण, कॉट थीटा. त्याच्यानंतर कॉस थीटा, कॉस थीटाचा रेसिप्रोकल काय 1/cos थीटा, आणि त्याला दुसरं नाव दिलेलं आहे सेक थीटा. त्याच्यानंतर साइन थीटा, साइन थीटाचा रेसिप्रोकल काय 1/sin थीटा, आणि त्याला नाव काय दिलंय कोसेक थीटा. So this is what you should remember.
So these three identities are basically from this and reciprocal of these identities. याला रेसिप्रोकल म्हणतात, पण ह्या रेसिप्रोकलला नाव दिले कॉट थिटा, याला सेक थिटा, याला साइन थिटा. म्हणजे हे जे आहेत हे यांचे रेसिप्रोकल आहेत. कळलं? ओके, नेक्स्ट 125 पेज झालं. आता 126 वरती चला. काय काय दिले पाहूया. ठीक आहे, त्यांनी तो टेबल दिला आहे. ओके, 126 वरती असं काही नाही आहे. ते आर्यभट्टांचा फोटो आहे. फार मोठे मॅथमॅटिशियन होते आणि आपल्या याच्यामध्ये आणखीन एक मॅथमॅटिशियन फार मोठे होऊन गेले. त्यांचं नाव रामानुजन. आय थिंक रामानुजन सायंटिस्ट काय नाही, लक्षात नाही माझ्या. असे खूप भारी भारी सायंटिस्ट होऊन गेले. आता बघा, त्या पुढच्या पेजवरती त्यांनी व्हॅल्यूज दिलेत. साइन थिटा कॉसच्या. साइन 30 म्हणजे किती, साइन 60 म्हणजे किती, त्याचं टेबल बनवून बाजूला ठेवा. ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज लेट्स लर्न. ठीक आहे, राईट अँगल ट्रायंगल, पायथागोरस थिरम आपण शिकला, तुम्हाला पहिलाच सांगितला मी. आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हे त्यांनी प्रूव्ह करून दिलं आहे. AC स्क्वेअर आपण AC स्क्वेअर खाली पहा तुम्ही. ठीक आहे. सो एक आपण पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं ना मी तुम्हाला बेसिक जेव्हा सांगत जाईन त्यावेळी तुमचा पोर्शन आधा पुस्तक तुमचं संपलेलं असेल. ओके, तर प्रूव्ह झालं. ओके, चला आता पुढची आयडेंटिटी लिहा. आता आपण पहिली आयडेंटिटी काय शिकली होती? साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ही आयडेंटिटी आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ट्रिग्नॉमेट्रिकचे प्रॉब्लेम सॉल्व कराल आणि तेव्हा जर असं काहीतरी आलं तर तुम्ही 1 लिहू शकता, हो की नाही? तर ते इव्हॅल्युएशनला तुम्हाला ते मदत होती. पुढे आता त्याने आणखीन एक आयडेंटिटी दिली आहे. जशी ही आयडेंटिटी आहे त्याच्या खाली एक लिहा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. थांबा, विंडो उघडं राहिलं की पटकन ती शाई त्याची बंद होऊन जाते. जोपर्यंत शनिवारपर्यंत कसं करून आपल्याला पेनही सांभाळायची आहे, तो त्याच्यानंतर आपल्याला नवीन पेन मार्कर वगैरे ते इंक वगैरे मिळेल. ठीक आहे. आता पुढची आयडेंटिटी लिहा बाळांनो. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर. मी जरा इथून लिहितो. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. एक मिनट. हॅलो, हां बोला. आता क्लासच्या मध्ये फोन नाही करायचा बाळा. तर 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. क्लासच्या मध्ये फोन करू नका कुणी. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल म्हणून मी फोन उचलतो ना. कोणाला आवाज येत नाही, कोणाला काय येत नाही, मग तुम्ही मला फोन नाही उचलला तर कसं होईल बरं? लांडका आजार आला होणार की नाही? करू नका तसं. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. तुम्हाला जे काही फोन करायचं आहे ते मला संध्याकाळी 7 पासून 7:30 पर्यंत करत जा. मी तुमच्या फोनची 7 to 7:30 मी तुमच्या फोनची उत्तरं देईन. त्याच्या आधी मी बिझी असतो कामामध्ये आणि तो वेळ तुमच्यासाठी मी ठेवला आहे. भरपूर मुलं करतात पण मला. सो 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा हे आपण प्रूव्ह करून दाखवायचं आहे. आता पहा हे कसं प्रूव्ह करायचं, बरोबर? तर आपण पहिल्यांदा ह्याला म्हणतात LHS, याला म्हणतात RHS. लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड, कुठली तरी एक साईड घ्यायची आणि त्याला याच्यामध्ये आणायचा प्रयत्न करायचा. मी काहीतरी आपला विचार करतो बघा. आता 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. बघा हा माझ्या डोक्यामध्ये काय येतं पहा. आता माझ्याकडे आयडेंटिटी काय आहे मित्रांनो? साइन स्क्वेअर थिटा. बघा हां, विचार कसा करायचा तुम्हाला सांगतो. ट्रिग्नॉमेट्रीसाठी इज इक्वल टू 1 आहे, बरोबर? मी जर याला साइन स्क्वेअर थिटानं जर डिवाइड केलं तर वरती गेल्यावर काय होणार? कोसेक स्क्वेअर थिटा. करून बघूया. डिवाइड ईच अँड एव्हरी टर्म. कधीही लक्षात ठेवा A प्लस B इज इक्वल टू C असेल.
आणि जर तुम्ही या प्रत्येकाला एका नंबरनं 2 2 2 असं डिवाइड केलात तर त्याची व्हॅल्यू बदलत नाही, त्या संपूर्ण समीकरणाची व्हॅल्यू बदलत नाही. कसं? तर आता इथं बघा, ए प्लस बी 2 LCM आला, इकडं 2 कट. म्हणजेच तुम्ही जर प्रत्येकाला एकाच नंबरनं डिवाइड केलात तर त्याची व्हॅल्यू बदलत नाही, हे गोष्ट लक्षात ठेवायची. आणि ॲडजस्टमेंट कशी करायची, कसं एखाद्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोला आपल्याला जसं पाहिजे तसं करायचं. आता ह्या साइन स्क्वेअर थिटाला इथं 1 आणायचं, म्हणजे मी साइन स्क्वेअर थिटाने डिवाइड करतो. पण एकालाच करून चालत नाही, प्रत्येकाला केलं पाहिजे, म्हणून याला पण करायला पाहिजे. एक विचारसरणी केली मी, संपली. इथं एक केलं साइन स्क्वेअर थिटा, काय फार अवघड नाही मित्रांनो. साइन स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय साइन स्क्वेअर थिटा विल बी 1 कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. बरोबर. आपल्याला काय माहिती आहे, साइन थिटा, थांबा पहिला हे लिहूया, 1 बाय 1 करूया आपण. कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. बरोबर. आता कोसेक स्क्वेअर थिटा तर आलं, पण आता इथं काय 1 पण आलं. आता हे काय आपल्याला माहित आहे, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बरोबर. 1 अपॉन टॅन थिटा काय येणार मित्रांनो, इज इक्वल टू कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा कॉस अपॉन कॉस थिटा. बरोबर आहे की नाही? पहा इथे, म्हणजे हा कॉस थिटा जर वर गेला आणि 1 अपॉन टॅन थिटा केल्यानंतर काय झालं पहा, 1 अपॉन टॅन थिटा इज कॉट थिटा, 1 अपॉन साइन थिटा अपॉन कॉस थिटा. कारण 1 अपॉन साइन थिटा अपॉन कॉस थिटाची व्हॅल्यू, टॅन थिटाची व्हॅल्यू अशी लिहिली मी. रेसिप्रोकलला कॉट थिटा म्हणतात, पहिलाच सांगितलं ह्याच्या आधी. तर हा कॉस थिटा तर वर जाणार, हे पण तुम्हाला मी शिकवलंय. तर कॉस थिटा अपॉन साइन थिटा म्हणजे काय, टॅन थिटा इज साइन थिटा अपॉन कॉस थिटा, आणि कॉट थिटा ह्याचा रेसिप्रोकल आहे ना, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. बरोबर. मग आता कॉट स्क्वेअर थिटा काय, आपल्याला काय पाहिजे, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. बरोबर. तर आता पहा, टॅन थिटा वॉज साइन थिटा अपॉन कॉस थिटा, आणि कॉट थिटा इज कॉस थिटा अपॉन साइन थिटा, टॅन थिटाच्या उलट. आणि जर मी ह्या कॉट थिटाला स्क्वेअर केलं तर हा पण स्क्वेअर होणार, आणि याचाच अर्थ कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा, स्क्वेअरिंग बोथ द साइड. बरोबर. मग आता इथं आहे का कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा, विच इज इक्वल टू कॉट स्क्वेअर थिटा. म्हणजेच 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. हे आपण प्रूव्ह केलं. लिहून घ्या. मी जेव्हा लिहितो त्यावेळी तुम्ही लिहित जाऊ नका, फोकस ठेवून बघत जा, अंडरस्टँड करा. मी जे काही छोट्या छोट्या गोष्टी मध्ये मध्ये सांगतो त्याला आत्मसात करायचा प्रयत्न करा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज बेसिकली टॅन थिटा, पण टॅन थिटाचा रेसिप्रोकल काय असतो, कॉट थिटा. म्हणजेच कॉट थिटा असणार आहे कॉस थिटा अपॉन साइन थिटा, आणि इथं आपल्याला कॉस थिटा अपॉन साइन थिटा आहे, म्हणून कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉट स्क्वेअर थिटा येणार, आणि आपल्याला ती आयडेंटिटी मिळणार. लवकर करा. जर तुम्हाला असं वाटलं की एखाद्या स्टेप, बाबा ही स्टेप सरांनी का लिहिली कॉट स्क्वेअर थिटा, सरांनी इथं दिलेलं आहे. फक्त मी कॉट थिटाची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली नाही, तुम्ही लिहा, कारण मी त्यालाच असं वर्ग केला. सो यू राईट डाऊन कॉट थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा. लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला रेफरन्स म्हणून लिहित जा, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना कळेल की मी हे कसं केलं.
9वीच्या विद्यार्थ्यांचे फोन की सर तुम्ही 9वीचं सुरू करणार आहात का म्हणून. तर आत्ता माझा तसा काही विचार नाही, पण 9वीचे विद्यार्थी जर असतील तर त्यांनी फक्त आणि फक्त, मी परत एकदा सांगतोय, पालकांना विनंती आहे की मला व्हॉट्सअप करा आणि मला सांगा की ठीक आहे आमचा मुलगा 9वीत आहे आणि इंटरेस्टेड आहे, बघू काय करायचं ते. ठीक आहे. आता पुढची आयडेंटिटी काय आहे. आता ही आयडेंटिटी बाळानं तुम्हाला तोंडपाठ पाहिजे, कारण हे सॉल्व करताना हे लागतं. आता हे कसं आलं हे तुम्हाला मी शिकवलं, असू देते पण नॉलेजमध्ये कदाचित ते विचारतील पण शाळेमध्ये परीक्षेमध्ये, पण ह्या आयडेंटिटीज तोंडपाठ पाहिजेत. ओके, हे सगळं तोंडपाठ पाहिजे म्हणून मी लिहून ठेवलं आहे. चला पुढची आयडेंटिटी बघूया. अरे ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था कुणाला येत असेल तर पाठवा मला शनिवारच्या आधी. अच्छा, आय डोंट नो तुम्हाला कसं वाटतं, काय वाटतं. आता तुम्हाला मी सांगितलं ना की इथे रोटरी क्लब असतो आणि त्याच्यामध्ये मी येणाऱ्या ह्या वर्षाचा प्रेसिडेंट आहे आमच्या क्लबचा. तर त्याचा कार्यक्रम असतो इन्स्टॉलेशन म्हणून. त्या कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांना मी बोलवणार आहे, इस्पेशली ज्यांनी झाडं लावली आहेत, कारण त्यांना त्या दिवशी सर्टिफिकेट मला द्यायचे. सर्टिफिकेट फक्त दाखवणार मी आणि तुमचा व्हिडिओ दाखवला जाईल. तर त्यावेळी कदाचित मी तुम्हाला बोलवेन आणि त्या शोमध्ये ना, त्या कार्यक्रमामध्ये मला ते ओंकार स्वरूप लावायचं होतं. एनिवेज असेल कुणी, एका विद्यार्थ्याने पाठवलंय, पण शनिवारच्या आत जमलं तर पहा. पुढचं 1 + tan² θ = sec² θ. आता एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, 1 + tan cot² θ = cosec² θ. जर हा 1 मी इथं ठेवला आणि हा cot² θ त्या बाजूला घेऊन गेलो तर काय होणार, cosec² θ - cot² θ = 1 होणार. हे पण लक्षात ठेवा. म्हणजे 1 + cot² θ = cosec² θ आहे, बरोबर. तर 1 जर इकडं ठेवला आणि या cot² ला इकडं घेऊन गेलो तर काय होणार, cos² θ - cot² θ. ही पण आयडेंटिटी आपण लक्षात ठेवू शकतो, प्रॉब्लेम सॉल्व करताना येणार. त्याच्यानंतर हे पहा, 1 + tan² θ आहे. तसंच जर tan² θ इकडचं तिकडं घेऊन गेलो तर 1 + tan² 1 = sec² θ - tan² θ हे येईल. सो पुढची आयडेंटिटी काय लिहिली आहे, 1 + tan² θ = sec² θ. ती कशी काढू शकतो आपण. तर 1 + tan² θ = sec² θ. काय करता येईल त्याचा आपण विचार नेहमी करावा की मी कशा पद्धतीने हे करू शकतो. आता मगाशी तुम्हाला एक आयडेंटिटी मिळाली, 1/cot² θ = 1 + cot² θ = cosec² θ. ती तुम्ही कशी काढली, ती तुम्ही काढताना एका गोष्टीचा विचार केला नाही, एका गोष्टीचा आपण विचार केला की माझ्याकडे एक पूर्वी एक आयडेंटिटी होती, मग त्या आयडेंटिटीला मी काहीतरी केलं आणि मला आलं. आता बघा मी काय करतो, तीच आयडेंटिटी परत घेतो, sin² θ + cos² θ घेतली. आता इथे मला 1 आणायचं आहे म्हणून मी काय करतो, थांबा 2 मिनिट. tan² θ हवा ना, 1 नाही आणायचा. tan² θ विचार करा, मी बघा काय करतो, प्रत्येकाला sin² θ ने डिवाइड करतो, सॉरी cos² θ ने डिवाइड करतो. काही नाही, मी काय फार मोठा असं ह्याच्यामध्ये काही फार मोठा असं काही मी करत नाही आहे. तिथं रूल नियम काही नाही आहे, फक्त बुद्धीचा थोडासा वापर. sin² θ / cos² θ tan² θ आलं पहा, आणि हेच cos² θ मी इथं जर डिवाइड केलं तर हा 1 येणार, आणि याला जर मी डिवाइड केलं cos² θ ने तर काय होतं पहा,
तर साइन स्क्वेअर थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय आहे? टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा, बरोबर. आणि म्हणून टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. लक्षात घ्या, वर्ग केला दोन्हीकडे. मग आता साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा काय येणार? टॅन स्क्वेअर थिटा. मी कधी कधी टॅनचं टी कॅपिटल लिहितो बरं का, सवय आहे ती मला. आता कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा सेम आहे, 1 येणार. आता इथं पहा, सेक थिटा म्हणजे काय आपण शिकलो आहे, 1 अपॉन कॉस थिटा. आणि सेक स्क्वेअर थिटा म्हणजे 1 स्क्वेअर, दोन्ही वर आणि खाली दोन्हीला स्क्वेअर करायचं, म्हणजे असं स्क्वेअरिंग बोथ द साइड्स. म्हणजेच काय येणार हे 1 स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर थिटा, स्क्वेअरिंग बोथ द साइड्स. ओके. सो 1 अपॉन 1 स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा काय आहे? सेक स्क्वेअर थिटा. मग आता पहा, प्रूव्ह केलं मी. प्रूव्ह करताना तुम्हाला प्रत्येक स्टेप दाखवली कशा पद्धतीनं मी आणलं. टॅन स्क्वेअर थिटा कसं आणलं हे तर काय 1 येणार आहे, प्लस 1 प्लस कॉस सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 स्क्वेअर प्लस अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. सो 1चा स्क्वेअर 1, सो 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा, 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा, सेक स्क्वेअर थिटा. राईट डाऊन. फोन करा म्हटले की पालकांनो, मित्रांनो, विद्यार्थ्यांनो आता लगेच असं फोन नाही करायचा. सांगितलं ना तुम्हाला 7 ते 7:30च्या दरम्यान मला फोन करा, किंवा मला फोन पण करू नका. मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय, व्हॉट्सअप करा आणि सांगा, पालकांच्यापासून करा की मी माझा मुलगा किंवा मुलगी हिचं नाव असं मराठीत लिहा, काही फरक पडत नाही, इंग्लिश मराठी आहे, किंवा एका पेपरवरती लिहा, त्याचा फोटो घ्या आणि पाठवा. इंग्लिशमध्ये लिहिता येत नाही येत, हो पॉसिबल आहे. आम्हाला तर कुठं 9वीमध्ये यायचं इतकं इंग्लिश, पॉसिबल, पण शिकायचं. सो यू टेक फोटोग्राफ अँड सेंड मी, मला व्हॉट्सअपला पाठवा, मी रजिस्टर करेन. जर बऱ्यापैकी विद्यार्थी आले, रजिस्टर झाले, तर आपण 9वीचं छानपैकी चालू करू. सो राईट डाऊन धिस. Shall I rub it? असं काही समजा टी व्हीवरती चालू असेल आणि तुमचं लिहायला तुम्हाला वेळ झाला, तर सगळ्यात पहिल्यांदा मोबाईलवरती फोटो काढून घेत जावा डेरिव्हेशनचा. म्हणजे समजा मी पुसलो, आता मला काही प्रत्येक विद्यार्थ्याचे फीडबॅक मिळत नाहीत, झूमवरती आहेत 2-3, पण त्यांना सांगितलेलं आहे तोंड, हाताची घडी तोंडावर बोट, म्हणजे आवाज करायचा नाही, नंतर ते सगळं टी व्हीकडे दिसतं ना. म्हणून पुढे सॉल्व्ड एक्झाम्पल्स, 126 पेज आहे ना, काय आहे ते पेज नंबर. सगळ्यात पहिलं जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहे ते आपण करतोय. इफ साइन थीटा, पहिलं एक्झाम्पल आहे, इफ साइन थीटा इज इक्वल टू 20/29, फाइंड कॉस थीटा. फाइंड कॉस थीटा. आता कसं करायचं हो, कसं करायचं सांगा बघू. 2 तुम्हाला मेथड सांगतो, मला जे डोक्यात येतं ते मी सांगतो. आता समजा असा हा ट्रायंगल आहे आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपल्याला माहिती आहे की हा थीटा असेल आणि हा 90 असेल. साइन थीटा म्हटलेलं आहे ना,
हाफ थिटा घेतला. अपोजिट अपॉन हायपोटेनस, अपोजिट अपॉन हायपोटेनस म्हणजे हा हायपोटेनस असणार, थिटा हे असणार किंवा हे असणार, काय पण असू शकेल. आपण एक अज्युम केलं हे 20, काही फरक पडत नाही, हा जरी घेतला तरी काही फरक पडत नाही. फक्त हे 20 इकडे येऊ शकेल आणि इकडे 29 जाऊ शकेल, पण आपल्याला त्याशी काही प्रॉब्लेम नाही. मग आता हे एक्स आहे, मग पायथागोरस थीरम. पण होतं काय तुम्हाला सांगतो, सगळी मुलं असा विचार करतात, लिहू नका, चुकीचं आहे ते. सगळी मुलं असा विचार करतात, चुकीचं काय तुम्हाला सांगतो. सगळी मुलं असं करतात विचार, चला आपण लिहूया. काय सरांनी सांगितलं ना, अपोजिट अपॉन हायपोटेनस, म्हणजे हे अपोजिट साईडची जागा लेंथ आहे आणि ही हायपोटेनसची लेंथ आहे. चला लिहा. म्हणून तुम्ही लिहायला जाता. एक मिनिट हा फक्त. हॅलो हॅलो हॅलो, येस, हां बोला. बाळा तुम्ही व्हॉट्सअप करा, असं फोनवरती नका करू, फोन नका करू. तर असू दे. काय होतंय, कुणाला काही प्रॉब्लेम आहे का, काही येत नाही का, त्यासाठी मी फोन उचलतो आणि काय वेगळंच बोलतायत. नका करू असं बाळांनो. परत फोन आला त्यांचाच. तर पायथागोरस लावला की मी काय होणार, पायथागोरस लावला की येऊन जाईल ना. पण कसं असतं तुम्हाला सांगतो. साइन थिटा म्हणजे काय बाळांनो, एक फार मोठी गोष्ट. म्हणजे जितके माझ्याकडे 10वीला SSCला विद्यार्थी आले, ICSCला पण, ते हेच चूक करायचे. कारण साइन थिटा म्हटलं की साइन थिटा अपोजिट अपॉन हायपोटेनस, अपोजिट अपॉन हायपोटेनस लिहिली व्हॅल्यू, साईडची व्हॅल्यू आहे, रेशो आहे ना तो. ती व्हॅल्यू नसते हो, तो रेशो असतो. रेशो आणि व्हॅल्यू काय तुम्हाला त्यातला फरक सांगतो आणि कुठं चुकू शकता ते तुम्हाला सांगतो. मग आपण त्या समकडे जाऊया. आता समजा मी तुम्हाला साइन थिटाची व्हॅल्यू दिली मित्रांनो, 1/2, 1/2. आता ट्रायंगल काढा. हा थिटा आहे. साइन थिटा इज इक्वल टू A/C. लक्ष द्या, फार महत्वाचं. साइन थिटाची व्हॅल्यू काय लिहिली पण, साइन थिटा इज इक्वल टू A/C म्हणजेच 1/2 इथं दिलेली. याचा अर्थ इट इज इक्वल टू 1 आणि इट इज इक्वल टू 2 असं नव्हे. आणि ही चूक मुलं करतात, भरपूर विद्यार्थी ही चूक करतात. भरपूर विद्यार्थी ही चूक करतात. मग ती चूक काय आहे ते तुम्हाला सांगतो. ही व्हॅल्यू कदाचित 8/4 असू शकेल. बघा बघू, सॉरी 4/8 असू शकेल. 4 दुणे 8, 1/2. बघा ना, 4 दुणे 8 परत 1/2 म्हणजे 4/8 असू शकेल. म्हणजेच ही 4 असू शकेल, ही 8 असू शकेल. त्याच्यानंतर 16/32, 16 दुणे 32 परत 1/2 म्हणजे ही 16 असू शकेल आणि ही 32 असू शकेल. लक्षात द्या, साइन थिटाची व्हॅल्यू ही दिली आहे म्हणून समोरची 20 आणि हायपोटेनस 29 नव्हे. ही मुलं चूक करतात. जर समजा तुम्हाला दाखवलं आता मी 1/2 म्हटल्यानंतर 4/8 50/100 पण असू शकेल. कारण 50/100 म्हणजे अल्टिमेटली 1/2. तर रेशो हा रेशो आहे, ॲक्च्युअल साईज नाही आहेत त्या. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. कारण कोणीही समजा ही समजा 40 असेल
आणि ही जर 50 असेल, बरोबर, तर साईन थिटा काय होणार? साईन थिटा इज इक्वल टू 40/50, बरोबर की नाही बाळांनो? मग तुम्ही काय 40/50 लिहिणार आहे का? तुम्ही सरळ सरळ 4/5 लिहिणार. याचा अर्थ ही 4 आणि ही 5 नव्हे, तो रेशो आहे, आपण रिड्यूस करून लिहितो. तो माहीत नाही आपल्याला ॲक्च्युअल आहे का रिड्यूस करून दिला आहे ते, हो की नाही? सो वी कॅन नॉट टेक दॅट रिस्क. पण आता याला कसं ॲड्रेस करायचं? मग सर करायचं काय? शिकून घ्या. आता ज्यावेळी मी असं लिहितो बाळांनो, 4/8, समजा तुम्हाला साईन थिटाची हे नको, जरा मोठी व्हॅल्यू आहे म्हणून तुम्हाला समजवायसाठी आणि समजून सोपं पद्धतीनं सांगायसाठी मी छोटी व्हॅल्यू घेतो. साईन थिटा समजा तुम्हाला 1/2 दिलं, ठीक आहे. मग हे काय असणार आहे? हे असू शकेल 4/8, हे असू शकेल 16/32, हे असू शकेल 5/10. कारण या सगळ्यांची जर तुम्ही व्हॅल्यू पाहिली तर 1/2 आहे. म्हणजे रेशोंची व्हॅल्यू जरी वरचे आणि खालचे नंबर वेगळे असतील, त्यांचा जो रेशो आहे तो रेशोची व्हॅल्यू फायनली 1/2च आहे. म्हणजे 1/2 लिहिलं काय, 4/8 लिहिलं काय, 16/32 लिहिलं काय, 5/10 लिहिलं काय, की 50/100 लिहिलं काय, एकच व्हॅल्यू आहे 1/2, कारण तो रेशो आहे. कळलं? तर आता मी तुम्हाला जर साईन थिटा इज इक्वल टू 1/2 दिलं तर यातलं कुठलं हे तुम्हाला कसं कळणार? नॉट पॉसिबल. कसं काढणार तुम्ही? शक्यच नाही आहे, कारण तुम्हाला रेशो दिलाय त्यांनी. हे आहे का, हे आहे का, हे आहे काय माहित तुम्हाला. म्हणून कधीही प्रॉब्लेम सॉल्व करताना साईन थिटा इज इक्वल टू 20/19 दिलंय, 29 दिलंय, तर याचा अर्थ ही समोरची बाजू 20 असेल, मीटर सेंटीमीटर काय पण, आणि 29 ही बाजू कर्ण किंवा हायपोटेनसची लेंथ असेल, असं नका करू. ओके? कारण ती कुठलीही व्हॅल्यू असू शकते. ठीक आहे. मग अशा वेळी कसं करायचं सांगूया आपण. आता हा जो 1/2 आलेला आहे, साईन थिटा इज इक्वल टू 1/2, हा 1/2 मी याचा कसा काढला हो? दोन्ही वरती आणि खाली मी 4 ने डिवाइड केलं. 4 ला 4 ने डिवाइड केलं 1 आला, 8 ला 4 ने डिवाइड केलं 2 आलं, बरोबर आहे. पुढे ह्या 16च्या ठिकाणी मला 1 आणायचं आहे, म्हणून 16ला मी 16 ने डिवाइड केलं आणि त्याच 16ला मी 32ला मी 16 ने डिवाइड केलं. किती आले? 1/2. 5 आणि 10 इथं मी 5 ने डिवाइड केलं आणि वरती 5 ने डिवाइड केलं, म्हणून मला खाली पण त्याच नंबरने डिवाइड केलं पाहिजे. वरती वेगळा आणि खाली वेगळा असं करून रेशो कधी काढू शकत नाही. रेशो काढताना कॉमन फॅक्टरनी वर आणि खाली डिवाइड करावं लागतं. रेशो काढताना, मिनिमम रेशो काढताना एकाच नंबरनी डिवाइड करायचं वर आणि खाली. आता ह्याला 5 ने केलं, ह्याला, आणि पाहायचं कुठल्या नंबरनी दोघांना पण डिव्हिजन जाऊ शकते. आणि तो काढला 5/10ला डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 5, 1/2 झालं. म्हणजे हा 1/2 आला. म्हणजे प्रत्येक रेशोला 1/2 मध्ये कन्वर्ट करायसाठी वेगळ्या नंबरनी वरती आणि खाली दोन्हीकडे डिवाइड करावं लागतं, नंबर वेगळा होतात. तर मी असं समजेन की इथं जो त्यांनी मला 20 आणि 29 दिला आहे, त्याला आपण कॉमन डिव्हिजन फॅक्टर म्हणू शकतो आपल्या भाषेत. सो 20/29. या दोघांना आता 4/8ला तुम्ही काय केलं? 4 डिवायडेड बाय 4 आणि 8 डिवायडेड बाय 4 करून तुम्ही 1/2 आणलं. मग मला हा जर पूर्वीचा घ्यायचा असेल तर 1ला मला 4 ने मल्टिप्लाय करावं लागणार आणि 2ला पण 4 ने मल्टिप्लाय करावं लागणार, म्हणजे मला 4/8 मिळणार. बरोबर आहे. मग आता 4/8 जर मला इथं मिळणार आहे तर वरती आणि खाली मी एकाच नंबरने डिवाइड केलं.
मग हा रेशो आणताना पण त्यांनी तेच केलं असेल, वरती आणि खाली त्यांनी एकाच नंबरनी मल्टिप्लाय केला, आधी डिवाइड केला असेल आणि हा रेशो आणला असेल. मग आपण जर तो रेशो पूर्ववत घ्यायचा आहे पहा. आता सुरुवातीला समजा 4/8 होतं माझ्याकडं, त्याला मी रिड्यूस करायसाठी काय करणार, मी असा एक नंबर फाइंड आउट करणार ज्यानी याला पण आणि याला पण भागाकार जाईल. बरोबर. मग 4नी याला भागाकार केला, 8ला मी 4नी भागाकार केला, तर मला किती मिळाले, 1/2. याचा अर्थ जर मी या 1ला 4नी मल्टिप्लाय केलं, या 2ला 4नी मल्टिप्लाय केलं, तर मला पूर्वीचा मिळेल. ॲक्च्युअल जो रेशो आहे तो मला मिळेल. हा रिड्यूस्ड फॉर्म आहे. ॲक्च्युअल रेशो मिळवायसाठी मला ज्या दोघांना ज्या नंबरनी मी डिवाइड केलं पूर्वी कमी करायसाठी, त्याच नंबरनी परत जर मल्टिप्लाय केलं तर मला पूर्वीचा मिळतो. मग तोच मी इथं धरेन की बाबा तो नंबर x होता, म्हणून मी 20x आणि 29x. आता मला ह्या साईड्स ॲक्च्युली मिळाल्या. म्हणजे कसं समजून घेऊन करा. तुम्हाला असं सांगितलं जाईल x म्हणा, चला 20x करा, 29x करा आणि काढा. का केलं ते समजून घ्या. वरती आणि खाली मी एक्सनी मल्टिप्लाय केलं आहे, कारण या दोघांना रेशोला रिड्यूस करताना एकाच नंबरनी डिवाइड केलेलं होतं, म्हणून त्याच नंबरनी मी हा रिड्यूस्ड फॉर्मला मल्टिप्लाय केलं वर आणि खाली, आणि मला ओरिजिनल रेशो मिळाला. दॅट इज हाऊ. सो आय कॅन राईट डाऊन नाव 20x आणि हायपोटेनस 29x. याचा अर्थ काय मित्रांनो, हा जर आणि हा x असणार आहे, याला तुम्ही काय पण बघा, का तुम्हाला परत आणि सांगतो, याला तुम्ही काय मांडणार आहे, काय नाही मांडणार आहे, x मांडणार आहे का y मांडणार आहे. याला हा x असेल तर हा पण x असेल असं नाही. ह्याला तुम्ही आपण शक्यतो ज्याचं नाव नसतं किंवा एखादी गोष्ट तुम्हाला जी मॅथमॅटिक्समध्ये काढायची असते त्याला म्हणतो लेट x बी द लेंथ ऑफ द साईड. पण इथं x तुम्ही घेतलेला आहे तर याला y घ्या. मग आता काय 20x स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर इज इक्वल टू 29x. मग वाय स्क्वेअर इज इक्वल टू 20चा स्क्वेअर प्लस 29x. बरोबर. काहीतरी व्हॅल्यू येईल, वॉट एवर व्हॅल्यू वगैरे येईल. बरोबर. दॅट विल बी दिस पर्टिक्युलर व्हॅल्यू. लक्षात ठेवा. हा पायथागोरसचा सॉल्व केला तुम्ही. आता म्हणजे 29चा x स्क्वेअर मायनस 20y स्क्वेअर, सॉरी 20x स्क्वेअर. मग आता 29x स्क्वेअर आणि 20x स्क्वेअर हे तुम्हाला आरामात वजाबाकी करता येईल, कारण दोन्ही x स्क्वेअरच असणार आहेत ते. म्हणजे 29 स्क्वेअर x स्क्वेअर मायनस 20 स्क्वेअर x स्क्वेअर. ह्याचे स्क्वेअर लिहिलेत तुम्ही की तुम्हाला x स्क्वेअरची व्हॅल्यू मिळेल. मग y इज इक्वल टू वाय स्क्वेअरची व्हॅल्यू बरोबर ते, म्हणून तुम्हाला y ची पण व्हॅल्यू मिळू शकेल. अशा पद्धतीनं ते करायचं आहे. काढू आपण सगळ्या व्हॅल्यू काढू, फक्त समजून घ्या. एकदम तुम्ही ह्याला 20 आणि ह्याला 29 म्हणू शकत नाही. ठीक आहे. चला आता आपण हा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व करायचा आहे ते पाहूया. फक्त सगळ्या गोष्टी समजून घ्या. आता जेव्हा मला या ॲक्च्युली मिळाल्या, कारण मी ॲक्च्युली काढलं बाबा, ह्याला बहुतेक वर आणि खाली एक्स नंबरनं जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ओरिजिनल रेशो मिळेल. आता मिळाला. आता ती ही लेंथ असू शकेल ॲक्च्युअली. मग तुम्ही पायथागोरस वापरून हा काढू शकता. डी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर इज इक्वल टू डी स्क्वेअर, म्हणून डी स्क्वेअर इज इक्वल टू डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. हेच हा इकडे गेला मायनस काढू शकाल तुम्ही. एक्झाम्पल फक्त दाखवलं आहे. आता ॲक्च्युअल आपण याला सॉल्व करूया. तो पण असाच काहीतरी फॅक्टर असणार आहे ना, जी खालची बाजू होती तो पण काहीतरी एक्सच्या स्वरूपातच असणार आहे ना. मग ते काय, तो कशी काढायचं ते बघूया आता. आणि एक त्यांनी मेथड दिली ते पण तुम्हाला सांगतो. अनेक मेथड अशी दिली आहे, सोपी आहे काय. आता आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. बरोबर आहे.
मग साईन थिटाची व्हॅल्यू दिली ना 20/20. आता घाला ती व्हॅल्यू डायरेक्ट तुम्ही, काही फरक पडते कारण साईन थिटा रेशो आहे हा. पण ट्रायंगलमध्ये तुम्ही जेव्हा लिहिता त्यावेळी ॲक्च्युअल साईड लिहिता ना, रेशो लिहून चालणार नाही. रेशोमधल्या व्हॅल्यू इज इक्वल टू 1. म्हणून कॉस स्क्वेअर थिटा, मग अशी तुम्हाला जे सांगितलं तेच पायथागोरस कसा वापरून करतो ते. तर हा इकडं जाणार 1 मायनस 20 स्क्वेअर अपॉन 29 स्क्वेअर. तर 29 गुणिले 29 करून बघा किती येतं पहा. तर 1 मायनस 400 डिवायडेड बाय 29चा स्क्वेअर 841. मग आता ह्याचा LCM घ्या. 841 याला 841 मल्टिप्लाय करावं लागेल. आता ही स्टेप कशी करतात पहा पहिला. आता ह्याच्या खाली काय नाही, मग ह्यांची जर वजाबाकी करायची असेल तर LCM काढला पाहिजे. सो सगळ्यात पहिल्यांदा LCM 841 1 इंटू 841. वर आणि खाली एकाच नंबरनं डिवाईड, मल्टिप्लाय आणि डिवाईड करायचं, मल्टिप्लाय आणि डिवाईड. मायनस 400 अपॉन 841. याचा अर्थ आपण त्यांचे दोघांचे जे बेस आहेत ते सेम केले, बरोबर. मग आता ह्याचं उत्तर काय येणार, मी इकडं लिहितो 841 मायनस 400 अपॉन 841. आता जर बेस सेम असले तर वरची वजाबाकी किंवा बेरीज we can add or subtract the numerators if the bases are same, base are same. So we can do this. So this is going to be 441 upon 841. 441 मला वाटतं 21चा असावं असं मला वाटतं. येस. सो इट इज 21 आणि 841 आपल्याला माहीत आहे 29चाच आहे कारण तो काय चेंज होणार नाही कारण तो हायपोटेन्युसचा रेशो आहे. So now you can write down, you got the value of cos theta. Cos theta is equal to 21 upon 29. सोपं आहे हो ना. प्रॅक्टिस करून येतं बाळांनो, काळजी करू नका. आणि आपण करूया परत. झूममध्ये रेज हँड म्हणून एक फॅसिलिटी आहे, रेज हँड म्हणून. तिथं झाल्यानंतर रेज हँड करू शकता तुम्ही, म्हणजे मला कळेल. ओके, छान. श्रावणी आमची लगेच एकदम स्मार्ट आहे. 2 पार्टिसिपंट्स रेज्ड हँड, व्हेरी गुड. श्रावणी कळालं का? हात वर. पहिल्यापासूनच हात वर आहे, दुखायला लागेल. चला, छान. छान छान छान. नाही कळालं, आपण भरपूर प्रॅक्टिस करायचं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आता ह्याच प्रश्नाचं आपण आणखीन प्रॅक्टिस करायचं आहे, एकाच टाईपचं. आणि हा मग दुसऱ्या पद्धतीने कसा सॉल्व करू ते आपण नंतर बघूया. ट्रिग्नॉमेट्री, सर्कल, ट्रायंगल, पायथागोरस, अपोलोनियस, लिनियर इक्वेशनचे वर्ड इक्वेशन्स आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन हे इम्पॉर्टंट आहेत फर्स्ट अँड सेकंड पार्टमधले. इम्पॉर्टंट म्हणजे वी नीड प्रॅक्टिस. तर भरपूर प्रॅक्टिस करूया. जुलै महिना आहे, अजून भरपूर वेळ आहे. सो लेट अस राईट डाऊन साइन थिटा. चला, प्रॅक्टिस एक्झाम्पल्स. आज फक्त ह्याचं प्रॅक्टिस करायचं आहे, हातातनं भरपूर केलं पाहिजे.
साइन थिटा इज इक्वल टू 1/2 फाइंड कॉस थिटा. चला पुढे आणि आपण करूया फाइंड सेक थिटा, फाइंड कोसेक थिटा. चला फाट आपण स्वतः करायचे. आता आपले स्वतःचे एक्झाम्पल्स, काय फार मोठी त्याच्यामध्ये असं गोष्ट नाही आहे. ठीक आहे, ते तुमचा हात तुमच्या समोर येत असेल ना कॅमेराचा, तो कसा घालवतात मला पण माहीत नाही आहे. साइन 1/2 तर आपल्याला काढायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा कॉस थिटा, त्याच्यानंतर सेक थिटा, त्याच्यानंतर कोसेक थिटा, त्याच्यानंतर टॅन थिटा. लिहा तुम्ही किती काय काढताय ते पाहूया आपण. त्याच्यानंतर कॉट थिटा. सगळ्यात पहिल्यांदा सोपं काय आहे, साइन थिटा. 1 साइन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा. 1 साइन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा. माहीत आहे आम्हाला, इथं आम्ही शिकलो आहे, म्हणून कोसेक थिटा आमचा निघून गेला, कारण 1/1/2 साइन थिटाची व्हॅल्यू घातली इज इक्वल टू कोसेक थिटा झाला. म्हणून कोसेक थिटा किती येणार बाळांनो, हा वर जाणार 2 झालं. पुस्तकातलं गणित नाही आहे, मी माझं शिकवतोय तुम्हाला. ओके, लिहून झालं. हात वर, लगाडे मॅडम. छान. आता हे पुसतो, मग आता हे बंद करूया असं. ओके, एक घाल केलं ना आपण ते. आता कॉस थिटाला काढूया, कारण कॉस थिटा काढल्यावर सेक थिटा मिळणार आणि साइन थिटा आणि कॉस थिटा असल्यानंतर ह्या व्हॅल्यू मिळणार. डोकं लावा. आता तुम्हाला म्हणून मी साइन थिटा दिली ना, पटकन कोसेक थिटा काढला. आता कॉस थिटा काढूया. सिंपल. कॉस थिटा उलटं करून ठेवलं ना त्याच्यामध्ये, अशी खाली शाई उतरते त्याच्यामध्ये, म्हणून ते तुम्हाला डार्क दिसतं सुरुवातीला. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो साइन थिटाची व्हॅल्यू दिली आहे, सो कॉस स्क्वेअर थिटा इथं लिहा, प्लस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1/2 स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो कॉस स्क्वेअर थिटा. तुम्ही म्हणाल अनेक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, ही अशीच घेऊन जावा इकडे, कारण इथं पण स्क्वेअर करू शकता तुम्ही, असं काही नाही. सो 1 - 1 स्क्वेअर अपॉन 2 स्क्वेअरचा 4, 1 स्क्वेअरचा 1, LCM 4. सो 1 × 4 अपॉन 4. पहिला बेस सगळ्यांचे डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचे, मग 4/4 - 1/4 बरोबर, विच इज इक्वल टू. आता बेस सेम झाले की वरच्यांची वजाबाकी बेरीज काय पण करू शकता तुम्ही. आता इथं वजाबाकी आहे, 4 - 1 इज इक्वल टू 3/4. सो व्हॉट व्हॅल्यू वी गॉट कॉस थिटा, राईट डाऊन 3/4. कॉस थिटा पुसून चालणार नाही, कारण तो आणि हे दोन्ही माहीत असते तरच बाकीचं मिळणार आहे. झाला असेल तर सांगा. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे. सत्य शिवाहून सुंदर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. ते मूल ना गामाचे मोती होतील. ओके, आय रब इट. आता आपल्याला काय मिळालं, साइन थिटा होता आणि आपल्याला कॉस थिटा पण मिळाला. पुढं सेक थिटा. सेक थिटा इज इक्वल टू 1 कॉस थिटा. तुम्हाला माहीत आहेत, आता तुम्ही जे मुलं आहेत त्यांनी करायला चालू करा. 3/4 4/3 सेक थिटा. सोपं आहे, 3/4च्या उलटं झालं. सेक थिटा मिळाला. 4/3 टॅन थिटा काढूया. आता पुसतो मी, कारण हे काय एवढं काय तुम्हाला स्वतःला यायला पाहिजे. सोपं आहे हो टिग्नॉमेट्री, असं काय अवघड नाही. टॅन थिटा इज इक्वल टू
साइन थिटा अपॉन कॉस थिटा, साइन थिटाची व्हॅल्यू 1/2 अपॉन कॉस थिटाची व्हॅल्यू 3/4. आता हे 1/2 आहे तसं येणार, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वर जाणार, हा खाली आहे तो खालीच राहणार, याचा पण खाली येतो आणि ह्याच्याबरोबर येतो, पण हा डिनॉमिनेटर हा वर जातो ह्या 1 बरोबर. सो 2 into 2, so it will be 2/3. so tan theta is equal to 2/3. लिहून ठेवा 2/3. त्या ज्ञानाचे मंदिर हे. सगळे म्हणतील सर काय केस वाढवतायत, कधी इकडं असे विंचरतायत, कधी इकडे विंचरतायत. अरे बाळा, केस कापायला काय नाहीच आहे तर काय करणार. आणि तुमच्या समोर यायचं म्हणजे की 10 मिनटं मला ते केसच ठीक करावे लागतात, कारण होतच नाही आहेत. कुठनं काय पण कसं पण वाढलेत असे, इकडं कानावर किती घाण दिसतं. असे आयुष्यात कधी असे केस नव्हते. 1 मिनटं, हा फोन मला उचलायला हवा. हां, हॅलो, येस. आमच्या व्हॉट्सअप सर आम्हाला तुम्ही जॉईन करा की व्हॉट्सअपवर. मग तुम्ही नंबर पाठवा की आम्ही करतो. तुमच्यासाठीच आम्ही तर तुमच्या सेवेसाठीच बसलो आहे आम्ही. परत तुम्ही फोन केलात तर कसं. थांबा, आता कोण आहे बघूया. हॅलो, बोल बेटा बोल. थांब, हां बेटा, थांब 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 थांब. कॉस थिटा लिहिलाय 3/4. ओके, नाही 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 नाही, तो कसा कॉस स्क्वेअर थिटा असेल बाळा. 1 मिनिट थांब, लाईनवरती राहा 1 मिनिट. हां, आता तुला साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू दिली आहे बरोबर. आता तुझ्याकडे काय आहे, साइन थिटा आहे, म्हणून साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे आपल्याला माहिती आहे बरोबर. इथं आहे बघ, आलं का लक्षात तुझ्या. इथं आहे की नाही, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ते पहिल्यांदा लिहिलं. मग मी साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू घातली 1/2 स्क्वेअर बरोबर, प्लस कॉस स्क्वेअर थिटा आहे तसं ठेवलं, इज इक्वल टू 1 लिहिलं. मग आता 1/2चं काय होणार, 1/4 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 1/4 बरोबर आहे. मग आता हे 4 इकडं जाणार आणि इथं खाली पण 4 येणार, -1/4 येणार. तर 4 - 4 आणि वरती काय येणार, 4 - 1 3 येणार, 3/4. कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 3/4 आहे ती. ॲब्सोल्युटली करेक्ट, ॲब्सोल्युटली करेक्ट सानिका. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. थांब 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 थांब, आता मी तुम्हाला ते परत करून दाखवतो. थांब जरा, थांब थांब. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आय विल डू इट. वेट. सानिकानं खूप छान सांगितलं बरं का मित्रांनो. मी तुम्हाला आता ओघात एक गोष्ट चुकीची सांगितली, ती मी रिपेअर करतो. थांबा. अँड आय एम व्हेरी सॉरी. व्हेरी व्हेरी सॉरी सानिका. खूप छान बेटे, खूप छान. आता पहा, साइन थिटाची व्हॅल्यू 1/2 आहे बरोबर. मी एक विनंती करतो, मला असं मध्ये मध्ये फोन करू नका लेक्चर चालू असताना. लक्ष विचलित होतं आणि कुठेतरी चूक होते. आता मी ही झालेली चूक तुमच्यामुळं किंवा तुमच्या फोनमुळं झालं म्हणून सांगत नाही. कुठंतरी एक कॉन्सन्ट्रेशन लागतं. ठीक आहे, कॅल्क्युलेशनमध्ये चुका होतात, भल्या भल्यांच्या चुका होतात, मी काही त्यातनं हे नाही आहे. पण चुकीचं मुलांनी लिहायला नाही पाहिजे. आणि म्हणून मला फोन करू नका. तुम्ही करा फोन,
7 साडेसातच्या दरम्यान करा आणि व्हॉट्सअप पाठवा मला या नंबरवरती. माझ्या विनंती आहे तुम्हाला, मी डिस्टर्ब होतो आणि मला इतर काही जे महत्त्वाचा फोन एखादा येणार असेल, तुम्हाला मी पहिलाच सांगितले की आमच्या इथं म्युन्सिपालिटीचं चेकिंग चालू असतं, मध्ये मध्ये येतात, त्यांचा फोन उचलणं गरजेचं असतं मला. तुम्ही असं करू नका. तुम्ही मला मेसेज पाठवा, व्हॉट्सअप करा. कारण मी जर चुकीचं काही सांगितलं, मुलं चुकीची शिकतील. ठीक आहे, ते रिपेअर होईल, कोण ना कोणतरी कॉल करेल. असं भरपूर वेळा आमचं लिहिताना होतं. कारण तुम्हाला माहिती आहे, मी रेकॉर्डिंग नाही आहे, पण हे लाईव्ह शिकवतो. भरपूर चुका होतात लिहिताना. मग अशा वेळी जरा मी लक्ष द्यावं लागतं. डिस्टर्ब होतो मी, म्हणून मला मध्ये मध्ये फोन करू नका. काहीतरी मी वेगळंच लिहीन मग. ठीक आहे की नाही? प्लीज. सानिका, छान बेटा. तर आपल्याला काय माहिती आहे? हे माहिती आहे, साइन स्क्वेअर थिटा. श्रावणी परत लिहा बेटा सगळ्यांनी हे जरा. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. बरोबर. आता आपण साइन थिटाची व्हॅल्यू 1/2 आहे, तर आपण इथं व्हॅल्यू घालू आणि हे स्क्वेअर करू. जे तुम्ही मगाशी केलं ते सगळं स्क्रॅच करा. प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. बरोबर. म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे 1/2 इकडं जाणार, तर 1/2 स्क्वेअर येणार. म्हणजे आहे तसंच इकडं जाणार. मग 1 - 1/4. मग 1 × 4/4. दोघांचे बेसेस सेम करून घ्यायचे आणि 1/4. म्हणून काय झालं? बेस सेम, वरची वजा बाकी 3/4. आता काय चुकलं होतं? इज इक्वल टू 3/4. आता काय चुकलं होतं? ही व्हॅल्यू कशाची आहे? सानिकानं काय सांगितलं? सर ही व्हॅल्यू कॉस स्क्वेअर थिटाची आहे. सर कॉस थिटाची नाही आहे. सो कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 3/4. म्हणून कॉस थिटा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3/4. दोन्हीकडं वर्गमूळ काढायला पाहिजे, कारण आपल्याला कॉस थिटा पाहिजे, आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा नको आहे. सो स्क्वेअर रूट ऑफ 3/4. 3चा वर्गमूळ निघतो का? नाही. मग 3ला तसंच ठेवा. 4चा 2, 3/2. सो कॉस थिटा इज इक्वल टू 3/2. आता जर तुमच्या पुस्तकात पाहिलं तुम्ही, तर कदाचित तुम्हाला ही व्हॅल्यू स्टँडर्ड अँगलमध्ये मिळू शकेल. शक्यता आहे, मला एक्झॅक्टली माहीत नाही. साइन 45 इज इक्वल टू 1/√2 आणि कॉस 45 इज इक्वल टू ऑल्सो 1/√2. बघा, अशी कुठली तरी व्हॅल्यू आहे जिथं तुम्हाला कॉस थिटाची व्हॅल्यू √3/2 आहे, बहुतेक आहे. पहा, छान. सानिका, खूप आवडलं बेटा तुझं, मला कौतुक आहे. तर ही व्हॅल्यू आहे. आता पुढे काय काढायचं होतं? आपलं कॉस थिटा मिळाला. आता कॉस थिटा जर मिळाला तर सेक थिटा काय? बघा, हा एखादी व्हॅल्यू जर चुकली तर सगळ्या व्हॅल्यू चुकून जातील. तर सेक थिटा किती येणार? सेक थिटा इज इक्वल टू 1/cos थिटा. तर इज इक्वल टू 1/√3/2. सो 2√3. फोन चालू ठेवायला पाहिजे, कमी ठेवून चालणार नाही. बरोबर. सेक थिटाची व्हॅल्यू आली. श्रावणी, कळालं का बेटा? शर्मिष्ठा, जहाँ पे गलती हुई थी वो समझ में आया? वेरी गुड. सो अभी सेक थिटाची व्हॅल्यू आली. बरोबर. आता तुम्ही कॉस थिटाची व्हॅल्यू आपण काढली होती. किती होती? कॉस थिटा इज इक्वल टू √3/2. सो साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटाची व्हॅल्यू 1/2, cos theta ची value √3/2. So this 2 will go up, this 1/2 will come down. So 2/√3. So this gone. So tan theta is equal to 1/√3. If I am wrong, not wrong, tan theta, theta ची value 60 किंवा 30 काय आहे पहा. थीटाची सॉरी मी थीटा आहे इथे.
थिटाची व्हॅल्यू 60 किंवा 30 असायला पाहिजे. टेबल आहे, थांबा. (1/√3). येस, 30 डिग्री. 30 डिग्री tan 30 इज 1/√3. म्हणजे समजा असं जर असेल आणि हा अँगल 30 असेल, हा अँगल 30 असेल, तर tan of 30 इज 1/√3 असं आहे ते, त्याची व्हॅल्यू आहे ती. ठीक आहे, तर अशी चूक नाही व्हायला पाहिजे, परत लक्ष ठेवा. आणि आपण आता थांबूया. हे जे दिलेलं आहे सगळं, हे तुम्हाला मी सॉल्व करून दाखवलेलं काल, हे प्रूव्ह करून दाखवलं, ह्याचे प्रूफ करा आणि अशा पद्धतीनं गणितं करा. साइन थिटाची व्हॅल्यू 3/4 घ्या, 2/5 घ्या आणि बाकीच्या व्हॅल्यू काढा स्वतः. असे 4-5 गणितं करा प्रॅक्टिस म्हणून. मी देत जाईन, पण आता तुम्ही तुमच्यासाठी करा. ओके, तर सी यू बाय. वन्स अगेन सानिका, थँक्यू व्हेरी मच. आणि राग म्हणू नका, मी सांगितलं फोन करू नका असं वगैरे, म्हणून करा, पण लेक्चरच्या मध्ये नाही. लक्ष विचलित होतं. आणि समजा माझ्या हातनं चूक घडली आणि ती सांगतात मला. लास्ट टाइम पण एकदा असंच झालं होतं, ऑक्सिजनच्या ठिकाणी 0 असं काहीतरी ते बॅलन्स करताना लिहिलेलं होतं. मला श्रुतीने फोन केला, त्यावेळी विराजने फोन केला होता. तर करतात फोन, मला येतात फोन, छान आहे. पण असं मध्ये आता सानिकाने केलं, पण हे काय होतं, तुमचे फोन आता मला 9वीच्या विद्यार्थ्याचा सारखं फोन येत होता. जवळजवळ 5-6 वेळा त्यांनी फोन केला. डिस्टर्ब होतं मित्रांनो. तुम्ही मला व्हॉट्सअप करा की काही हरकत नाही. आणि मला काय, तुम्हाला मी पूर्वीच सांगितलं की इथं म्युन्सिपाल्टीवाले येतात आणि काही माणसं मेडिकल हेल्थचे ऑफिसर्स येतात. कारण माझ्या फ्लोअरवरती आणखीन एक पॉझिटिव्ह सापडलं आहे, तर ते चेकिंगला येतात, आमची विचारपूस करायला येतात. तर त्यांचे फोन उचलून बाहेर जायला गरजेचं असतं. ठीक आहे की नाही? किंवा माझ्या मिसेस फोन करून मला सांगतात की बाहेर अशा आलेत, तर त्यासाठी मी फोन समोर ठेवतो आणि तो उचलणं मला गरजेचं असतं. मग तो गरजेचा फोन आहे म्हणून मी उचलतो आणि ते चुकीचे फोन निघतात मग. ठीक आहे ना? असं करू नका, कारण इथं माझं मन विचलित होतं, ध्यान विचलित होतं. ठीक आहे की नाही? ओके.